एक 2200 रुपयापासून ती बसते। हा 11 फुलांचा आहे, 70 ग्रॅम मध्ये बसतो। साधारण 250 रुपयाची 11ला बसेल ही। मोदक आपल्याकडे कमीत कमी 800 रुपयापासून लहान 90% प्युरिटी मध्ये हे येतात। भरीव मध्ये दिसतोय 17-18 ग्रॅम पासून ते बसतात। 57-58 ग्रॅमचा आहे। ओके, 50-60 ग्रॅम पासून सुरुवात आहे याची। खुशीचे डिझाइन दिले पैंजणला। हे अर्धा किलोचे पैंजण आहे। हॅलो नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी। मी वैशाली, मार्केट अँड मच मोर या आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर फ्रेंड्स, आजचा हा जो व्हिडिओ आहे एकदम धमाकेदार व्हिडिओ आहे। आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील लक्ष्मी रोडवर असलेल्या PNG ज्वेलर्स यांच्या चांदीच्या शोरूममध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याकडचं पायल महोत्सवचं पैंजणचं कलेक्शन बघणार आहोत। सोबत आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, तर गणपती बाप्पासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे चांदीचे दागिने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। खूप सुंदर सुंदर पैंजणच्या व्हरायटी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पैंजण महोत्सवमुळे या ठिकाणी ऑफर देखील आहे। घडणावळीवर तुम्हाला ऑफर ठेवलेली आहे, ती ऑफर काय आहे हे सगळं पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी अक्षदा, पुना गाडगे ज्वेलर्स लक्ष्मी रोड चांदी विभागातून बोलत आहे। आज आपल्याकडे आता गणपती उत्सव सुरू होणार आहे, त्याच्यासाठी आलेल्या दागिन्यांची मी तुम्हाला माहिती देत आहे। सर्वात प्रथम मी देत आहे की नवीन पद्धतीचं आपल्याकडे आसन आलेलं आहे। कापडावर हे टिकली वर्क केलेलं आहे सिल्वर मध्ये। 4000 पासून बसतं आपल्याकडे। त्याच्यानंतर जे गणपतीला लागतं ते उपर्ण आपण नवीन काढलेलं आहे। याला पण पूर्ण टिकली वर्क काम केलेलं आहे। हे चेन, हे लेस नाही ना चांदीची? बाजूला जी आहे ही साधी लेस आहे, पण मध्ये जे टिकलीचं काम केलंय पूर्ण सिल्वर मध्ये केलेलं आहे। हे 2000 पासून आपल्याला उपलब्ध होईल। अच्छा, आणि साईज कमी जास्त झाली तर मग रेट वाढतील? हो, साईज मोठी झाली तर रेट वाढेल याचा। हा सगळ्यात लहान साईज आहे। ओके। त्याच्यानंतर गणपती पुढे ठेवण्यासाठी आपण पान सुपारी कमीत कमी 15 ग्रॅम पासून आहे। एक 2200 रुपयापासून ती बसते। हारामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत। त्याच्यामध्ये हा एक नवीन हार आहे की हा जास्वंद फुलांचा हार आहे। हा 11 फुलांचा आहे, साधारण 70 ग्रॅम मध्ये बसतो। ओके, आणि हे गोल्डन कसं दिसतंय मॅडम? याच्यावर गोल्ड पॉलिश केलेला आहे। ओके, हा चांदीला गोल्ड पॉलिश आहे। ओके, आणि किती फुलांचा आहे हा? 11 फुलांचा आहे। तिला वाहण्यासाठी आपण शमीपत्र वाहतो, ते चांदीमध्ये ते पण आहे 550 रुपयापासून। त्याच्यामध्ये एकच साईज आहे आपल्याकडे। त्यानंतर 2 प्रकारचे दुर्वा येतात, एक 11ची आणि एक 21ची। साधारण 250 रुपयाची 11ला बसेल ही आहे 21ची। 21 दुर्वा आहे त्याच्यामध्ये। ही 550 रुपयाला बसेल। त्यानंतर मोदक आपल्याकडे कमीत कमी 800 रुपयापासून लहानात लहान आहे। हा साधारण एक 3-3.5 रुपयापर्यंत बसेल हा मोदक। त्याच्यानंतर हे केवड्याचं पान आहे, हे सगळ्यात लहान आहे। ह्याच्यामध्ये 3 साईज आहेत आपल्याकडे उपलब्ध। हे 500 रुपयापासून कमीत कमी सुरू होतं। त्याच्यानंतर गणपतीला घालण्यासाठी तोडे आपण केलेले आहेत, जे पूर्वकाल पद्धतीने सोन्यामध्ये व्हायचे त्याच पद्धतीने हे सगळं काम आहे। तर हे कमीत कमी लहानात लहान म्हटलं तर आपल्याकडे 1 फुटाच्या मूर्तीपासून साधारण 1.5-2 फुटाच्या गणपतीपर्यंत हे आरामात बसतं। 40 ग्रॅम पासून साधारण 80 ग्रॅम पर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहे। आणि चांदीचे जसे दर असतील तसे त्याचे दर असतील? त्याचे दर कमी जास्त होतील। ओके। त्यानंतर गणपतीला आपल्याला मुकुट लागतो, तर लहानात लहान मुकुट आपल्याकडे कमीत कमी 6 इंचाच्या गणपतीपासून ते साधारण 1.5 फुटाच्या गणपतीपर्यंत उपलब्ध आहेत। ओके। साधारण कमीत कमी वजन 20 ग्रॅम ते साधारण एक 60-70 ग्रॅम पर्यंत आपल्याकडे उपलब्ध होतात। याला जे खडे बसवलेले आहेत हे साधे फॅन्सी स्टोन बसवलेले असतात। साधारण ह्याची शुद्धता पण आहे चांगली, 90% प्युरिटी मध्ये हे येतात। यातले काही आपले दागिने आहे 96 प्युरिटी मध्ये येतात, की दुर्वा आहे, केवडा पान आहे, शमीपत्र आहे, पान सुपारी आहे, एकदम प्युअर टोटली हँडमेडचं काम आहे। आणि मूषक पण आहे? मूषक पण आहे। मूषक पण पूर्ण भरीव मध्ये आहे। भरीव मध्ये दिसतोय? हॉलो मध्ये सुद्धा येतात। ओके। ह्याच्यावर जे इनॅमल वर्क केलेले ते जसं आपण गणपतीला वस्त्र वाहतो तसं मूषकाच्या पण अंगावर हे वस्त्र केलेले डिझाईन मध्ये, त्यामुळे अतिशय सुंदर पद्धतीने हा दिसतो। ओके। त्याच्यानंतर त्रिशूळ परशू गणपतीचे 2 शस्त्र आपण
आहेत. यावर्षी दरवेळेला लाईट वेट असतात, पण याला आपण थोडं वजनदार केलेले आहे. अच्छा, हां. ह्याच्यामध्ये पण स्टोन बसवले आहेत, जेणेकरून दिसायला खूप सुंदर दिसतात. कमीत कमी 17-18 ग्रॅम पासून ते बसतात. मयूर पंख आहे, ह्याला पण गोल्ड प्लेटिंग केलेले आहे. अतिशय सुंदर पद्धतीचं काम केलेलं आहे. दिसायला तो लाईट वेट आहे. तुम्ही गणपतीच्या मुकुटाच्या मागे जर हे असेल, पोंगळी असेल, तर त्याच्यामध्ये ते अडकू शकतात. बरोबर. त्याच्यानंतर ही एक माळ आहे, जशी सोन्यामध्ये व्हर्टिकल मण्यांची माळ असते त्याच पद्धतीने ही माळ केलेली आहे. ही डायरेक्ट प्राइसवर आहे, साधारण 3900 पर्यंत बसते ही. ओके. आणि हे काय पोळी वगैरे आहे? याला मध्ये हे साधे स्टोन लावलेले आहेत. सुंदर पद्धतीचं हे काम आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अजूनही दुर्वांचे हार उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर फुलांचे हार आहे, कमळ फुलांचा हार आहे, जास्वंद फुलांचा हार आहे, प्लस तुम्हाला अजून मोदकांचा एक हार येतो. असे वेगवेगळ्या पद्धतीचे गणपतीचे सर्व दागिने आपल्याकडे उपलब्ध आहेत. यावर्षी आता पैंजण महोत्सव सुरू झालेला आहे. दरवर्षी आपल्याकडे श्रावणामध्ये तो असतो. ओके. आता किती दिवस आहे तो? 30 तारखेपर्यंत आहे. 30 ऑगस्ट पर्यंत. ओके. तर साधारण आता आपण वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी ह्याच्यामध्ये बघूया. यावर्षीचा आता सध्या जास्तीत जास्त अट्रॅक्शन आहे ते अँटिकचं. अँटिक ज्वेलरी जशी वापरली जाते गळ्यातले वगैरे, त्याचप्रमाणे हे पैंजणचे पण वेगळे कलेक्शन आपण केलेले अँटिक मध्ये. ओके. साधारण काय तोळे आहे वजन याचं? साधारण 350 ग्रॅम 400 ग्रॅम ह्या पद्धतीचे आहेत. ओके. जवळपास अर्धा किलोच्या आसपास आहे. अर्धा किलोच्या आसपास. वाव, मस्त. हे असे पण आहेत आपल्याकडे की ज्याच्यावर गोल्ड प्लेटिंगचं वर्क केलेलं आहे. अतिशय सुंदर काम केलेलं आहे. बरं, छान. काही याला असे मुके घुंगरू पण आपण लावलेले की जे वाजत नाहीत. आता एवढं हेवी फक्त ब्रायडलसाठी? ब्रायडलसाठी. ओके. लग्नामध्ये वगैरे घालण्यासाठी हे जास्त यूज केले जातात. बरं. ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडे छोटे लाईट वेट मध्ये पण थोडे मिळतील. झालर पैंजण मध्ये हा झालर पैंजण आहे. ह्याला जे स्टोन लावलेत, जे अनकट डायमंड मध्ये जे स्टोन्स आहेत त्यातले हे साधे स्टोन लावलेले आहेत. ओके. आणि हे पूर्ण बंद सेटिंग मध्ये आहे, बाजूने पूर्ण क्लोज केलेलं आहे, त्याच्यामुळे हे पडण्याची शक्यता नसते. जर असं पूर्ण नख्या सेटिंग वगैरे असेल तर त्याच्यामध्ये पडू शकतो. ही पण अतिशय सुंदर पट्टी आहे. सिंपल आणि खूप सुंदर दिसते ही. मस्त. काय वजन आहे याचं? 100 ग्रॅमचं. 101 ग्रॅमचं आहे. 101 ग्रॅम. 100 ग्रॅम म्हणजे 10 तोळे 10-11 तोळ्याची आहे. वाव, हे पण फार सुंदर दिसते पीस. ही पण लाईट वेट आहे, दिसायला ब्रॉड आहे पण वजनाला हलकी आहे. 100 ग्रॅमचीच आहे पण. ओके. हलकी फुलकी आणि मस्त आहे. ब्रायडल साठी फार सुंदर कलेक्शन आहे. वाव, हे लहान मुलींसाठी आहे का? नाही, हे ट्रॅडिशनल आहे. 10 इंचाचे पैंजण आहेत हे सगळे. अच्छा, हां. विजय कलेक्शन दाखवते. सगळ्यांची साईज स्टँडर्ड असेल ना? 10. हे 10 इंचाचे. ओके. एक से बढ़कर एक कलेक्शन आलेलं आहे पैंजणमध्ये. ह्या वर्षीचं हे सगळं नवीन गोल्ड पॉलिश आणि सिल्वर पॉलिशमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हा एक लाईट वेटचा एक आलेला कलेक्शन, अतिशय सुंदर आहे. 57-58 ग्रॅमचा आहे. ओके. मल्टी कलर मध्ये आहे. मल्टी कलर मध्ये आहे. हे मीनाकारी आहे का स्टोन आहे? हे स्टोन आहेत. ओके. पण साधे स्टोन आहे ते. हां, गळणार वगैरे नाहीत ना? नाही, बंद सेटिंग मध्येच आहे ते. एक नवीन कलेक्शन आलेलं आहे. इथे जी चेन आहे ही स्नेक चेन आहे. ओके. ही लाईट वेट असते, पण ह्याला जे मध्ये पट्टी पॅटर्न केलेले आहेत, ब्रॉच पॅटर्न मध्ये केलेले आहे, अतिशय सुंदर आहे. म्हणजे सध्या आता याची क्रेज खूप आहे. हे तुम्ही फॅन्सी ड्रेसवर पण घालू शकता किंवा लग्नामध्ये सुद्धा घालू शकता. हो, आणि 12 महिने वापरू शकता. 12 महिने वापरू शकतो. ह्याला काहीच प्रॉब्लेम नाही. न्यूली मॅरिड लेडीज आहेत त्या वापरू शकतात. ह्याला काहीच प्रॉब्लेम नाही. काय वजनामध्ये आहेत त्या? साधारण 50-60 ग्रॅम पासून सुरुवात आहे ह्याची. अतिशय सुंदर पद्धतीचं वर्क केलेलं आहे. नाजूक आहे. अँटिक ऑक्सिडाइज आहे त्याच्यामुळे. आणि मेन म्हणजे प्युरिटी खूप छान आहे याची. 92 प्युरिटी मध्ये येतं. त्याला रिसेल व्हॅल्यू पण चांगली मिळते तुम्हाला. अच्छा. आता सध्या सिंगल चेन हल्लीच्या कॉलेज मुली आहेत त्या सिंगल मधल्या जास्त वेअर करतात चेन्स. अतिशय म्हणजे लाईट वेट मध्ये आहे. काही बॉक्स चेन मध्ये आहे, काही स्नेक चेन मध्ये आहेत, काही नुसत्याच अशा पट्टी पॅटर्न मध्ये पण आहेत, डिझाईन वर्क मध्ये पण आहेत. तरी साधारण आपल्या स्टोर मध्ये किती व्हरायटी आहेत, किती डिझाईन आहेत? डिझाईन आता प्रत्येक पीसचं तुम्ही डिझाईन जर बघितलं ना तर साधारण व्हरायटीमध्ये तर आता आपल्याकडे साधारण 1700-1800 पीसेस अवेलेबल असतात वेगवेगळे. हो. 5 इंचापासून साधारण 11 इंचाचे स्टँडर्ड साईज पर्यंत पैंजण असतात आपल्याकडे. पण जास्तीत जास्त रेग्युलर 10 इंच किंवा 9 इंच हे जास्त यूज केले जातात, वापरले जातात. त्याच्यामध्ये असे पट्टी पॅटर्न पण अतिशय छान आहे. अच्छा, ट्रेडिशनल एकदम. ट्रेडिशनल. काही जे थोडे वयस्कर असतात त्यांना पट्टी पॅटर्न हवे असतात.
म्हणजे खूप ब्रॉड पट्टी पण नको असते. ही 30-35 ग्रॅम मध्ये अतिशय सुंदर, म्हणजे नाही का इनामल वर्क केलेलं, सगळं मीना वर्क काम केलं, त्यामुळे दिसायला पण छान दिसते. ही एक पट्टी आहे, ही भरीव आहे, ते डिझाईन वेगळे आहेत. ओके. आणि ह्या साईडला पण बघू शकताय तुम्ही भरपूर या ठिकाणी डिस्प्लेमध्ये व्हरायटी ठेवलेल्या आहेत. सुंदर सुंदर जवळपास 1700-1800 डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील. या वर्षीचं नवीन अट्रॅक्शन आहे की जे पोस्टर पीस आहे पैंजणचा, अतिशय सुंदर पद्धतीने वर्क केलेलं आहे, की जे गळ्यातला आपला ठुशीचा प्रकार आहे तो आपण या पैंजणामध्ये काम केलेलं आहे. अतिशय सुंदर दिसतंय बघा. बाजूनी त्याला पट्टी अटॅच केलेली आहे की जेणेकरून त्याला फासा अटॅच करता येईल. अतिशय सुंदर काम केलेलं आहे. मस्त ठुशीचे डिझाईन दिले पैंजणला आणि अतिशय सुंदर रेखीव असा आहे, बघू शकताय. त्यानंतर लग्नासाठी ब्रायडल कलेक्शन जे लागतं पैंजणमध्ये, की हल्ली मुली घागऱ्यावर घालतात, नवीन नऊवारी साडी नेसण्याचं खूप सध्या क्रेज झालेली आवड आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कलेक्शन ह्याचं घेतलं जातं की हे मोठे पैंजण आहेत, कमीत कमी साधारण 150-200 ग्रॅम पासून. आता मी तुम्हाला जे दाखवते हे अर्धा किलोचे पैंजण आहेत. अर्धा किलो? हो. 500 ग्रॅमचे आहेत. अतिशय वर्क खूप खूप सुंदर केलेलं आहे. ह्याला जे घुंगरू लावलेले आहेत, मुके घुंगरू आहेत, हे वाजत नाहीत, त्याच्यामुळे मुलींना आवडतात. त्याच्यानंतर ह्याला जे पिंक कलरचे स्टोन लावलेले आहेत, हे एडी स्टोन आहेत, अमेरिकन डायमंड स्टोन आहेत. नंतर हे छोटे क्रिस्टल ह्याच्या खाली लावलेले आहेत आपण. खूप छान नेटवर्क केलेलं आहे. थोडंसं जाळी काम करून त्याला वरती पट्टीचं काम करून खाली नेटचं काम केलेलं आहे, अतिशय छान आहे. त्याचप्रमाणे हे दुसरं पण एक पैंजण मी तुम्हाला दाखवते, अतिशय छान काम केलेलं आहे. यालाही मध्ये पट्टी घेऊन परत छोटंसं जाळी काम केलेलं आहे. लांबून दिसताना ते लक्षात येत नाही, पण जवळ हातात घेतलं की लगेच तुमच्या दिसून येईल. मस्त आहे, एकदम हेवी आहेत. स्टोनचं सेटिंग खूप छान पद्धतीने केलेलं आहे, मायक्रोन सेटिंग झालेलं असतं. ओके, फारच सुंदर. तुम्ही इथे बघू शकता हे सगळं ब्रायडल पैंजणचं कलेक्शन आहे. सध्या 15 ते 20 डिझाईन तुम्हाला ब्रायडल कलेक्शनमध्ये पैंजणच्या बघायला मिळेल. सध्या पायल महोत्सव सुरू आहे, 30 ऑगस्टपर्यंत हा महोत्सव सुरू असणार आहे. तुम्हाला जर पैंजण महोत्सवमध्ये हे खरेदी करायचं असेल तर नक्की व्हिजिट करा. काही ऑफर वगैरे आहेत का महोत्सवमध्ये क्लायंटसाठी? आता मजुरीमध्ये 20% डिस्काउंट ऑफर देतोय आपण. म्हणजे जी काही सिल्वरची प्राइस होईल ती सोडून मजुरी जी होईल, जीएसटी तुम्हाला पुन्हा भरायला लागेल. अतिशय महत्त्वाचं की कारण मजुरी पैंजणला कमी असते, पण ब्रायडल आणि अँटिकला म्हटलं तर थोडी मजुरी जास्त असते. ते डिस्काउंट खूप छान पद्धतीने होईल आणि व्हरायटी खूप आहे, कलेक्शन खूप छान आहे, तर जरूर या तुम्ही. धन्यवाद. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर असं पायलचं कलेक्शन बघितलेलं आहे, पैंजणचं कलेक्शन बघितलेलं आहे, बाप्पासाठी लागणाऱ्या दागिन्यांचं कलेक्शन बघितलेलं आहे. आज दाखवलेलं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि फ्रेंड्स, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.